हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज आपण बनवत आहोत वांग्याची झटपट भाजी. खूप सोपी रेसिपी आहे, तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पटकन ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी. आता तुम्ही बघून घ्या याच्यात फक्त मसाला काय काय घालते मी. तर बघू शकता यामध्ये मी घेतलं आहे लसूण, सुकं खोबरं आणि कांदा. आता त्यात मी आलं घालते. लसूण, सुकं खोबरं, कांदा याचं मस्तपैकी वाटण करायचं आहे तुम्हाला. खूप पटकन बनणारी भाजी आहे, त्याच्यामुळे असं कच्चंच आपण वाटण घालणार आहोत. पण फ्राय करताना ते खूप छान पद्धतीने लालसर चांगलं फ्राय करून घ्यायचं. आता मी यात आल्याचे काप घातलेले आहेत. आता आपण हे मस्त वाटून घेऊया. हे बघा, अशी पेस्ट करून घ्यायची. कढई गरम करायला लावायची. आता तुम्हाला सांगते फोडणी कशी द्यायची या भाजीची. आता कढई गरम करायला लावली आहे. त्याच्यानंतर त्याच्यात ऑइल घालायचं आहे. आता चांगलं तेल गरम झाल्यानंतर याच्यात मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आपल्याला. तर मोहरी छान तडतडून घ्यायची. हे बघा, अशी छान तडतडून घ्यायची. त्याच्यानंतर आपण यामध्ये डायरेक्टली कलरची मिरची घालणार आहोत, म्हणजे काश्मीरी चिली पावडर. त्याच्यानंतर आपण लगेच वरनं मसाला घालायचा आहे, म्हणजे आपली मिरची जी आहे ती जळणार नाही. हे बघा, अशी घातली की लगेच वरनं मसाला. याने काय होतं, भाजीला एक छानपैकी तर्री येते आणि टेस्ट पण चांगली लागते भाजीची. आता यामध्येच आपल्याला धणे पावडर, कांदा लसूण मसाला, परत हळद, थोडीशी तिखट मिरची, गोडा मसाला, एवढे मसाले घालायचे. आता यामध्येच तुम्ही डायरेक्टली घातलं तरी चालेल, कारण की कांदा आणि खोबऱ्यासोबत त्या मसाल्यासोबत ते मसाले छानपैकी फ्राय होऊन निघतात. घातले धणे पावडर. हा आहे माझा घरगुती मसाला, त्याला आपण गरम मसाला पण म्हणतो. त्यानंतर घातला मी कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला पण घाला. माझा मसाला थोडा तिखट आहे, त्याच्यामुळे मी गोडा मसाल्याचा यूज नाही केला. तर तुम्ही नक्की घाला, त्याने खूप छान टेस्ट येते गोडा मसाल्याने पण. हा मसाला आपण मस्तपैकी फ्राय करून सुकवून घ्यायचा. हळद राहिली माझी घालायची. आता हळद घालते. इलायची, हळद घातली मी. काय ना की खूप जण खूप माल मसाला घालून खूप भाजी अशी स्पायसी बनवतात. तुम्ही अशी थोडक्यात, कोणी पाहुणे आले तुमच्या घरी, तुम्ही अशी भाजी थोडक्यात बनवू शकता. खूप कमी वेळात बनते, छान होते, मस्त तर्रीची भाजी होते आणि टेस्ट पण खूप छान लागते. पाहुणे आले गडबडीत जर आपल्याला वांगे बटाट्याची भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. मस्तपैकी बघा आपण फ्राय करून घेतला मसाला. आता यातच मी पूर्ण कांदा, बटाटा आणि टोमॅटो हे सगळं घालणार आहे आणि छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही यात घालू शकता. यात पाणी घातलं आहे आणि कसुरी मेथी थोडी घालायची आणि भाजीला एकदम हॉटेलसारखी टेस्ट येते. भाजीचा सुगंध पण छान येतो. आणि थोडं पाणी मी जास्त घातलं आहे, कारण की शिजण्यासाठी लागणार आहे. आणि शिजवून झाल्यानंतर भाजीचं शेवटचं लूक तुम्हाला मी दाखवते. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. भाजीला एक उकळी आल्यानंतर गॅस कमी करून त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान वांगे आणि बटाटे शिजवून घ्यायचे.